मित्रांनो, संकल्प वर्धेचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक व्यक्तीला स्थानबद्धता व अटकेविरुद्ध संरक्षण मिळते? 22 अन्वये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला स्थानबद्धता व अटकेविरुद्ध संरक्षण मिळते. संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते. शरयू नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर शारदा नदीची ही शरयू नदी उपनदी आहे. घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राजस्थान या राज्याशी घुमर हा नृत्य प्रकार संबंधित आहे. पंजाब राज्यातून वाहत जाणाऱ्या 5 नद्या पाकिस्तानात मिथनकोट या ठिकाणी कोणत्या नदीला मिळतात? तर पंजाब मधून ज्या 5 नद्या जातात त्या पाकिस्तानमध्ये मिथनकोट या ठिकाणी सिंधू या नदीला मिळतात. 1708 मध्ये गुरु गोविंद सिंहजी यांच्या मृत्यूनंतर कोणाला खालसा दलाचे नेतृत्व करून मुघल साम्राज्याविरुद्ध उठाव केला? तर बंदा सिंह बहादूर याचे उत्तर. आयुर्विमा महामंडळ अधिनियम संसदेने कधी मंजूर केला? तर 1956 या दिवशी आयुर्विमा महामंडळ अधिनियम संसदेने मंजूर केला. भारतीय राज्यघटनेच्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1978 अन्वये कोणता अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला होता? तर संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. महानदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर बंगालच्या उपसागराला महानदी जाऊन मिळते. लिगा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लिगा कप आज फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 1857 पर्यंत जवळपास 200 वर्ष कोणता किल्ला मुघल साम्राज्याचा निवासस्थान होता? तर लाल किल्ला हा 1857 पर्यंत 200 वर्ष मुघल साम्राज्याचा निवासस्थान होता. लाल किल्ला हा दिल्ली येथे आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात भोरमदेव महोत्सव साजरा केला जातो? तर छत्तीसगड या राज्यात भोरमदेव हा महोत्सव साजरा केला जातो. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क दिलेला आहे? तर कलम 21 मध्ये 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. बेडूक हा कशाद्वारे हवेचे श्वसन करतो? तर बेडूक हा त्वचेद्वारे हवेचे श्वसन करत असतो. लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या राज्यात अबोर पर्वत स्थित आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यात अबोर पर्वत स्थित आहे. मुंबईत पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर 1854 साली मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. तलाजा गुफा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर तलाजा गुफा ही गुजरात राज्यात स्थित आहे. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर 1921 या साली इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. इब्राहिम लोदीला पराभूत करून कोण मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट बनला? तर इब्राहिम लोदीला पराभूत करून बाबर हा मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट बनला होता. कोण? तर बाबर. कोणत्या साली पाकिस्तानाची विभागणी होऊन बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली? तर 1971 या साली पाकिस्तानाची विभागणी होऊन बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली होती. केव्हा? 1971 साली. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली होती? तर 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. ऑगस्ट 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर ऑगस्ट 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले होते. कोणत्या शहरात इंग्रजांनी पकडण्यापूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती? तर कोणत्या शहरात? तर अलाहाबाद या शहरात इंग्रजांनी पकडण्यापूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. सीएनजी मित्रांनो, सीएनजी चे संक्षिप्त रूप काय आहे? तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे सीएनजी चे संक्षिप्त रूप आहे. तर मित्रांनो, 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण आज 25 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण फक्त 5 मिनिटात 25 प्रश्न तुमचे कव्हर करणार आहोत. तर
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.